हं. का आपल्याला हे करून घ्यायचंय, की जर जो शिव नाहीच आहे तो कसाच शिव? एक्झॅक्टली. म्हणजे आपण हा हट्ट मानतोय की मी शिव आहे आणि मी शक्तीला रिस्पेक्ट करणार. परंतु जर तुम्ही शिव असाल, जर तुमच्या मध्ये शिवाचे मूलभूत तत्व, शिवतत्व हे जास्त प्रमाणात असेल, हे अगदी डॉमिनेटिंग असेल, तर तुम्हाला शक्तीचा रिस्पेक्ट कर किंवा करा हे म्हणण्याचीच आवश्यकता नाहीये. दानव शक्तीचा रिस्पेक्ट नाही करू शकत. दानवाला जाणीव करून द्यावी लागते की अरे ती शक्ती आहे, यू शुड रिस्पेक्ट हर. पण मग जर आपल्यामध्ये अहंकार, पुरुषीपणा, पुरुषार्थ अशा काही गोष्टींचा जर डॉमिनन्स असेल, जर ती व्यक्ती त्याच गुणांनी भरलेली असेल आणि ती व्यक्ती जर शक्तीला वापरण्याच्या दृष्टीने किंवा उपभोगाची गोष्ट म्हणून बघत असेल, तर मग शक्ती आणि तो दानव यांचं कधीच पटू नाही शकत. म्हणजे मग शक्ती नेहमी तो मात करणार आणि दानव नेहमी अहंकारानेच बाहेर येणार. पण जिथे शिव असेल तिथं तो शक्तीला समजून घेणार आहे, शक्ती शिवाला समजून घेणार आहे आणि ते कम्प्लीट नर्चरिंग चालू होणार आहे. सो आपण असं नाही म्हणू शकत की शिवानी शक्तीला रिस्पेक्ट केला पाहिजे का, किंवा तो कसा दिला पाहिजे, काय केलं पाहिजे, किंवा शक्तीने शिवाला ओळखलं पाहिजे का. नो, ह्याच्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता नाहीये. तुमच्यामध्ये जे गुण असतील, जे डॉमिनंट गुण असतील, ते जे दिसणार आहेत तसे तुम्ही वागणार आहात. म्हणजे जर तुमच्यामध्ये शिवतत्व असेल तर तुम्हाला शक्ती डिफाईन करण्याची आवश्यकता नाही. समोर येणाऱ्या स्त्रीला तुम्ही शक्तीच्या रूपाने बघणार आहात, तुम्ही तिचा रिस्पेक्ट करणार आहात. पटलं घ्याल, नाही पटलं शांत व्हाल. आजकाल ज्या भाषा वापरल्या जातात, जे काही सहज बोलीचालीत गोष्टी केल्या जातात, तर नाही, ते दानवरूपी आहे सगळं असं मला वाटतं. तर तुमच्यामध्ये ठीक आहे, राम आणि रावण दोघंही असू शकतात आपल्यामध्ये. आपण आता पूर्ण सत्ययुगात नाहीये की ओनली राम इज गोइंग ऑन विथ अस. दोघंही चालू आहे. पण मग तुमच्यात प्रॉमिनन्स कोणाचा आहे? 70% राम आहे की 70% रावण आहे? 60% राम आहे की 60% रावण आहे? बरं, त्यात तुम्हाला ते लक्षात येतंय का? आपण आपल्यामध्ये काही चेंजेस करण्याचा प्रयत्न करतोय का? याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. आणि जस्ट इट डिफाईन्स, जी स्त्री तुमच्यासोबत सेफ राहू शकते, ज्या स्त्रीला तुमच्यासोबत शांत वाटू शकतं, ज्या स्त्रीला तुमच्यासोबत मला ऐकून घेतलं आहे याचा आनंद किंवा समाधान मिळू शकतं, दॅट इज द शिव. ही वन इट. फक्तच पैसा, शारीरिक समाधान, सुख फक्तच त्या काय एक भाग असू शकतो, पण नॉट ओनली दॅट. तिच्या मानसिक, भावनिक गरजा पण जर पूर्ण करू शकल्या, समजून घेऊ शकलो. म्हणजे बऱ्याचदा ना मी असं, म्हणजे आपण जेंट्समध्ये अशी कुरबुर होते की मी सल्ला द्यायला गेलो की पटत नाही. आणि असं होतं की तिला ऍक्च्युली सल्ला नको असतो, तिला ऐकून घेणारे फक्त कान हवे असतात. मी आता फक्त ऐकून घे, आय नो व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, वेन टू डू. म्हणजे कधी करायचंय, काय करायचंय, कसं करायचंय मला सगळं माहितीये. तुम्हाला नाही सांगितलं तर चालेल, मला आता ऐकून घे. आणि बऱ्याचदा हे शिवांना कळत नाही की मला, मी आता फक्त ऐकण्याचा रोल करायचा आहे का, ओके बरं, तुम्हाला जेव्हा गरजेचं वाटतं की मला इथं गरजेचं वाटतंय, मी इनपुट देतोय, बघ तुला घेता आलं तर. जेव्हा तिला मदत हवी असते तेव्हा ती मागून घेते की मला इथे इथे जरा तुमचं ओपिनियन हवंय किंवा मदत हवी, आपण करू शकताय का. पण नेमकं इतकंच बॅलन्स होत नाही. जेव्हा तिला फक्त सांगण्याची इच्छा असते तेव्हा शिवाला असं वाटतं की अच्छा मला सल्ला द्यायचा, ते सल्ला द्यायला जातात, तो ऐकला जात नाही आणि मग ते जे कोलॅबोरेशन तुटतं किंवा तिथं जे घर्षण होतं, तिथून प्रॉब्लेम तयार होतात. मग तिथून रावण तयार होतो किंवा शक्तीचं वेगळं रूप तयार होतं. आणि मग असं होतं की अरे ओव्हर कॉन्फिडन्स आहे का हा, किंवा यांना कळत नाहीये का काय सांगतोय आम्ही, दुनिया बाहेर बदललेली आहे. ऍक्च्युली गंमत अशी आहे की काही वर्षांपूर्वी स्त्री ही पॉवरमध्ये होती, स्त्री नेतृत्व करत होती, स्त्री देश चालवत होती. पण अनेक कालांतराने किंवा काही जेनेटिक चेंजेस होऊन तिला थोडं डॉमिनेट करण्यात आलं आणि मेलनी ती कॅटेगरी ओव्हरपॉवर करण्याचा प्रयत्न केला. त्यामागे बरंच सायन्स आहे, बरीच मोठी हिस्ट्री आहे. आपण त्यावर आणखी एकदा छान डिटेलमध्ये बोलूया.